चला गाईस मेडिकल आलो तो इथं आता हे बघा गाईस कशा प्रकारे लसूण काढला जातोय बघा. आपले व्हिडिओ बघतायत बघा हे बघा. जय शिवराय जय शंभूराजे सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि सकाळ सकाळीच बघा इकडं शेतामध्ये आलो. काल जो आपण हरभरा काढला ना मशीनद्वारे तर त्याच्यामध्ये ना बराच हरभरा वारवावदान होतं त्याच्यामुळे हरभरा ना खाली इकडे पडत होता. तर बघा आज मम्मी पप्पा आणि आजी आले आहेत. आज आजी आल्यात. काल बरं झालं आजी ते आल्या नाही तर संपूर्ण पावसामध्ये ओल्या झाल्या असत्या. बघा आज हे खाली पडलेले जे हरभरे आहेत ना ते सर्व वेचून घेत आहेत. काल एवढे वेचलेत मम्मींनी पण तरी अजून काही राहिलेले होते. मग ते आता हे बघा आजीने ते वेचून घेत आहेत या ठिकाणी. स्टार्टिंगला आपण गहू काढला, त्यानंतर कांदे काढले, हरभरा काढला, ढोल्या पण काढला आपला आणि आता लसूण आहे थोडंसा शेतामध्ये तर तो पण काढून घ्यायचा आहे. कारण कसं आहे पाणी पावसाचं जेवढा हातात येईल तेवढा काढून घेणं महत्त्वाचं आहे. नाहीतर नंतर पाऊस जर आला तर तो पण सर्व खराब होऊन जाईल. गाईस बघा लसूण काढायला सुरुवात केली बघा या टाईपमध्ये. हे तर कांदा आहे हा. हे बघा सेम कांद्यासारखाच असतो पण पात थोडीशी वेगळी असते लसणाची. या टाईपमध्ये जुड्या बांधतील एक एक. आणि जे लसूण खाली खुरटून जात आहेत ना ते बघा ह्या तगारीमध्ये ठेवता आहेत कढाईमध्ये. बघा पप्पा ते पण इकडं आणि ह्या साईडला मम्मीन ते. हे बघा काहीच कशा प्रकारे लसूण काढलं जातं आहे बघा. पप्पा ते एक 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 लसूण उपटावं लागतं आहे बघा. हे बघा काहीच या ठिकाणी काही लसूण खुरटून गेला बघा. त्याला आता कसं काढतील हे बघा. बरोबर लसूण येऊन जातं तिथनं. हे बघा या साईडला आधी करून घेतलं ना मग व्यवस्थित जातं लसूण खाली खोरटत नाही. हे काहीच पूर्णपणे लसूण झालेला आहे आपला बघा. या साईडला दाखवतो तुम्हाला बघा कशा जोड्या बांधलेल्या आहेत. आणि या सगळ्या जोड्या ज्या बांधलेल्या आहेत ना अजून बांधल्या नाहीत मोकळ्याच आहेत त्या. या सगळ्या जोड्या आपल्याला ह्याच्यामध्ये घेऊन इकडे बोरी खाली जाऊ आपण आणि बोरी खाली सगळे हे करून घेऊ. चला आता हे खाली हातरून घेऊ आपण. लई चिटकत ना त्याला. हां असं कसं येतं. चला गाईज आपण आता हे हातरून घेऊ व्यवस्थित खाली. तर मी ह्याच्यात ह्याच्यात जोळीसारखंच आहे ना ते डायरेक्ट नाही ना मध्ये टाकला असतं मध्ये नाही रे. मग असं धरून न्यावं लागेल. असं धरून न्यायचं का. चला गाईज ह्याच्यामध्ये आता टाकून घेऊ आपण सगळे. हे बघा लसूण सगळं ह्याच्यात ठेवायचं आहे बघा. या प्रकारे झोळी करून घेऊन चाललो आम्ही आता. याला अजून थोडंसं राहिलं आहे परत अजून एक हे आणावं लागेल आपल्याला. हे बघा या साईडला कशी झोळ आहे. चला आता हे तिथं ठेवू आपण. बघा इथं कोथिंबीरचं जे आपलं आपण धन तयार केलं होतं ना ते पण घेऊन आलो. पण खाली ना ओलं आहे. काल पावसामध्ये ना ते थोडंसं ओलं होऊन गेलं होतं बघा. हे ह्या साईडला थोडंसं ओलसर आहे. हे बघा मध्ये एवढंच जागा आहे रे. तिकडं नाही वाटायला ओललं. हे थोडंसं हिथंच ओललं आहे. ह्याला पण आज कुटायचं होतं कारण ह्याच्या बिवारा काढायचं आपल्याला. ह्या सगळ्या बिया काढायच्या आहेत. मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं आपण धनं काढायचं याच्यामधनं. आणि ह्या साईडला बघा आपलं सगळं लसूण पण येऊन गेलं बघा. एवढं आला टोटल लसूण. चला गाईस बघू शकता तुम्ही या प्रकारे लसूण मानला जातो आहे बघा. मम्मीन ते आहेत तिकडं पप्पा आजीन ते आहेत बघा. थोडंसं राहिलं आता एवढा पूर्ण बांधल्या गेला. आणि त्यामध्ये ना बघा हा बराच मोकळा लसूण आहे. खाली जमिनीमध्ये खुरटलेला लसूण होता बघा या साईडला हा. आणि इकडं लसूणच्या जुड्या बांधल्या जात आहेत बघा या साईडला. या प्रकारे लसूण बांधला जातो आहे. हे बघा आता इथं कशा प्रकारे लसूण बांधला जाईल तो. हे बघा मम्मीने त्या लसूण बांधताय तिकडं. आज बी एवढं गरम केलं ना गाईस लय जबरदस्त. पाऊस येतो की काय माहिती. वातावरण तर काय दिसत नाही पण खूप गरम केलेलं आहे आज बी. ते काय सांगलं धन. ह्याच्यामध्ये बघा थैलीमध्ये आपण आता लसूण ठेवून घेऊयात.
कारण आता सगळ्याच जोड्या बांधल्या गेल्या आहेत बघा इथं. पप्पन ते आता मस्तपैकी ह्याच्यात ठेवत आहेत. हे बघा नीट धर मग. बघा या प्रकारे आता थैलीमध्ये ठेवायचं आहे. एक 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 जुडी व्यवस्थित ठेवायची आहे त्याला, जेणेकरून आपल्याला बाईकवर व्यवस्थित घेऊन जाता येईल ते. कारण असं मोकळं तर काही घेऊन जाता येणार नाही. एक 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 जुडी बरोबर घेऊन जाता येईल. बघा पप्पान ते ठेवता येईल या साईडला. बरंच मस्तपैकी लसूण निघालेलं आहे आता. टेन्शन नाही. वर्षभर पूर्ण जाईल नाही. हां का पूर्ण वर्षभर पुरून येईल गाईज आता हा लसूण. बघा आता एक थैली. तेल साखर येतात आमचे बाकी सगळं शेतातलंच होतं. भाजीपाला बी बराच आहे शेतामध्ये. हां ते बघा त्या साईडला हाजीन त्या मिरच्या तोडत आहेत बघा घरच्यासाठी. बघा कुठं घरी होत्या मिरच्या. मायाला जाऊ दे इथून चांगल्या ना तात्या मिरच्या राहते ना मस्त. चला गाईस आता हे भरून घेऊत आणि थोड्याच वेळात आपण घरी निघणार आहोत. इथं घेऊन आलो आपण ह्याला. हे बघा हां लसूण घेऊन आलो. सुरज झोपला आहे. सुराची तब्येत बिघडली कारण गडावर गेला होता ना रात्री. त्याला थोडी वॉमिटिंग पण झाली, त्याच्यामुळे झोपला तो. हॉस्पिटलमध्ये जाऊन आला. हे बघा इथं काय नाही गेला. काय नाही दवाखान्यात नाही गेला. बघा काहीच तब्येत बिघडली तरी अजून दवाखान्यात गेला नाही म्हणे तो. मला वाटलं दवाखान्यात गेला. सकाळी आला नाही ना शेतामध्ये. हे बघा पप्पा ते बसलेत. सो चला आता थोडं फ्रेश होऊयात, आराम करूयात. चला गाईज आपण सुरेशला हॉस्पिटलला घेऊन जाऊ कारण त्याची तब्येत पण खूप जबरदस्त झाली. चेहरा त्याचा एवढं सांगून गेलेला आहे. सोच बघा बाहेर बसला आहे. चला जाऊयात आपण हॉस्पिटलला. चला गाईज हॉस्पिटलला चाललो आहेत आपण. सुरा पण बसला आहे माझ्या बघा. त्याला थोडीशी तब्येत त्याची जास्त झाली, त्याच्यामुळे हॉस्पिटलला घेऊन चाललो आपण. गडावर गेला होता ना पूर्ण पाय गेला होता तो. सो तिकडनं आल्यानंतर थोडीशी तब्येत बिघडली त्याची. चला जाऊयात आपण आता. काहीच दवाखान्यात आलोय आपण बघा इथं नेरमध्ये आलोय आपण ह्या साईडला. बोला काय झालं ना काल 2-3 दिवस गळ्यावर तिकडनं आलो. मग तिथून वाजेपासून आम्ही चाललो आहे. मला तर सकाळी 5 पर्यंत अजून नाही झालं. होता बाय किती म्हणता झालं काही गोळी खाऊन घेतोय तो बघा. त्यांना गोळी दिली डॉक्टरनी, सलाईन लावायला सांगितली आहे. सो थोड्याच वेळात आपण आता सलाईन लावू त्याला. सुरेशला बघा सलाईन लावतायत आता ते. 2 सलाईन सांगितल्यात. आता 1 सलाईन लावतील आणि बाकी उद्या 1 सलाईन टाकतील ते बघा. डॉक्टर साहेबांनी ते सलाईन लावून देत आहेत त्याला. गाईज ॲक्च्युअलमध्ये त्याला म्हणजे रात्री ना 2 वाजेनंतर थोडी वॉमिटिंग चालू झाली होती आणि त्याच्यामुळे त्याला रात्रभर झोपच आली नाही. म्हणजे बरेच 4-5 वाजेपर्यंत तो वॉमिटिंगच करत राहिला. त्यानंतर त्याला घरी थोडंफार मीठ आणि साखरेचं पाणी दिलं होतं मम्मींनी, पण तरी पण दुपारून त्याला बरं वाटत नव्हतं. सो त्याच्यामुळे त्याला आज हॉस्पिटलला आणलेलं आहे आपण. आता बघा त्याला सलाईन लावण्यात येते. डॉक्टर ते सलाईन लावत आहेत त्याला. लागली गेली आपली सलाईन आता. सो त्यानंतर त्याचा काही इंजेक्शन टाकले जातील जे मळमळ होते त्याला. बघा इकडं सलाईन लावल्यानंतर ना झोपून गेला होता पूर्णपणे तो. कसं काय झोप लागली काय माहिती त्याला. सलाईन चालू आहे आणि आरामशीर झोपून गेला. मोबाईल बघत होता थोडा वेळ. मोबाईल बघताच त्याला झोप लागून गेली. अजून आता थोडीशी सलाईन लावलेली आहे बघा इथं. बऱ्यापैकी अजून 15-20 मिनिट तरी राहतील. सो फायनली सलाईन संपली आहे आणि जो कंपाऊंडर आहे त्याने सलाईन काढायला सुरुवात केली बघा. सलाईन काढली की मग आपण थोड्या वेळात जाणार आहोत घरी. चला गाईस सलाईन संपली त्याची. आपण आता औषध घेऊन घेऊ. मध्ये येतो मेडिकलवर जाऊत आपण आणि औषध घेऊन घेऊया. झालं तो पण आता सलाईन लावली होती त्याला. बराच वेळ झाला थांबलोत आपण. चला आता मेडिकलवर जाऊयात आपण. चला गाईस मेडिकलवर आलो तो इथं. आता मेडिसिन घेऊन घेऊ आपण इथनं.
मेडिसिन घेतलं की आपल्याला परत आता घरी जायचं आहे. बघा इथं सुरू आहे, मेडिकल घेतो इथनं. जाऊयात आपण आता थोड्या वेळातच. ते बघा गाईच त्याला पावडर घेतला. रात्री मीटिंग झालं होतं आणि त्याला थोडंसं सो त्याच्यासाठी पावडर घेतला होता आपण. बघा टॅबलेट आणि ते देतात दादा ते. चला आता घेऊयात. टॅबलेट घेतलं की आपण घरी जाणार आहोत. चला गाईच मेडिकल घेतलं गेलंय. चला आता निघूयात आपण घराकडे. हे बघा इथं आमच्या नीलूबाई टी व्ही आली बघा इथं बसलंय तिथं. चला आता जाऊयात आपण घरी. सुराला हॉस्पिटलमधून घेऊन आलो. भरपूर वेळ झाला कारण सलाईन लावल्यानंतर तो बराच वेळ तिथं हॉस्पिटलमध्ये झोपला होता. आता घरी आलो थोडंसं मस्तपैकी आता बसेल आणि जेवण पण थोडं बाकी आहे. जेवण वगैरे करेल. दुपारी जेवलं तसं पण अजून थोडंसं आता भूक लागली. थोडंसं काहीतरी खाऊयात. भेटूयात थोड्या वेळात. बघा इथं गवारे निवडतायत मम्मीन ते बाईन ते. आपले व्हिडिओ बघतायत बघा हे बघा. आपले व्हिडिओ बघतायत ते. चला गाईज आजींना ना थोडा मम्मी पप्पा ते बटाई देवीवरती गेले होते. कार्यक्रम होता सो तिथनं मसाला भात पण आणलाय. मग मी आता थोड्या वेळापूर्वी खाल्ला मसाला भात थोडासा. अजून मसाला भात आहे. मग चला म्हटलं आजीला देऊन येऊयात आपण. ठेवलाय मसाला भात मस्त. देवाचा प्रसाद आहे. रोडगं पण आहे. चला आता मम्मीन त्या आजीन त्यांना एका साईडला देतील मसाला भात. मग ह्या छोट्या डब्यामध्ये भरून देतील मम्मीन त्या. आजीन त्या खाऊन घेतील मस्तपैकी. छान आहे मसाला भात. खूप छान झालेला आहे. मी खाल्ला आताच थोड्या वेळापूर्वी. चला आपण ते घेऊन जाऊत आता. बघा इकडं आजीकडे आलो होतो. डबा दिला आजींना. हे बघा हे मुलं. हे बघा इथं कशी मस्ती करतायत मुलं. गाईस या जेवणला बराच वेळ झाला. आजींना त्यांना मसाला भात देऊन आलो. आता जेवण करून घेऊयात आपण. चला गाईस जेवण झालं. इकडं भाऊच्या टपरीवरती आलो होतो बघा इकडं दुकानावरती. जा केला त्याने घाण जी ना स्वच्छ करून चाललं. आता ना व्हिडिओ आहे ना इथंच एडिट करत बसीन मी. परत आता काय घरी जाणार नाही. व्हिडिओ आपल्याला इथंच एडिट करायचा आहे मस्तपैकी. बघा इथं खाट टाकून ठेवलेली त्याने. चेअर पण आहे. इथं बसायचं मस्तपैकी. मोकळं वातावरण असतं. बघा इकडं हायवे. मस्त गाड्या येतात जातात आणि खूप छान हवा लागते इथं. मस्त ह्याच्यावरती बसायचं. व्हिडिओ एडिट करत बसीन. सो चला आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करणार आहोत. आणि नक्कीच मला कॉमेंट करून सांगा की आजचा ब्लॉग तुम्हाला कशा प्रकारे वाटला. आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.